संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सध्या अंधेर नगरीत चौपट राजा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2000 कोटींचा विकास आराखडा कागदावर असूनही प्रत्यक्ष जमिनीवर मात्र अकार्यक्षमतेचा कळस गाठला गेला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा हा नियोजन शून्य कारभार नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी या शहराचा आढावा घेतला. अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरात तब्बल 22 स्पीड ब्रेकर. हे स्पीड ब्रेकर आहेत की अडथळे हे सामान्य नागरिकांना समजेनासं झालंय. 2000 कोटींचा विकास आराखडा मंजूर असूनही आज शहराची परिस्थिती काय आहे तर चांगल्या रस्त्यांवर खिळे ठोकून ते खराब करण्याचं काम केलं जातंय. प्रशासनाकडे जड वाहनांसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्याचा किंवा संबंधित मार्ग वन वे करण्याचा पर्याय होता, पण तो विचार न करता जनतेच्या मेहनतीच्या कमाईतून उभ्या राहिलेल्या रस्त्यांचा बळी दिला जात आहे. जेव्हा जनता जाब विचारते तेव्हा नगराध्यक्ष आणि नगरसेवक मुंग गिळून गप्प बसतात. हे दृश्य पाहून लोक आपसुकच विचारू लागले आहेत, सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही काय? कारण निवडून देताना जनतेने विश्वास दाखवला होता, त्याला आज हे लोकप्रतिनिधी पूर्णपणे तडा देत आहेत. नियोजन शून्य कारभार, अकार्यक्षम अधिकारी आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी यामुळे संत नगरीतील सामान्य नागरिक आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का, की हा अजब कारभार असा सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजब नगरीचा गजब कारभार. आम्ही एवढ्या करता असं म्हणून राहिलो की आपण पाहू शकता की हा एक मार्ग आहे आणि या मार्गावर जवळजवळ 3 शाळा आहेत आणि 3 शाळा या अर्ध्या किलोमीटरच्या कमी अंतरावर आहेत. हे जे स्पीड ब्रेकर पाहून राहिले आपण इथं, असे स्पीड ब्रेकर जे आहेत या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळजवळ 22 स्पीड ब्रेकर लागलेले आहेत. महत्वाचा प्रश्न हा आहे की रस्त्यामध्ये जेव्हा खड्डे आहेत तर या स्पीड ब्रेकरांची आवश्यकता कशाला? विनाकारण अंधेर नगरी चौपट राजा, सोनू तुझा माझ्यावर विश्वास नाही का, असं जरूर म्हणावं लागेल या नगर परिषदला आणि हे निर्वाचित सदस्यांना. कोणीही आपली जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. भविष्यामध्ये जर का शासनानं याकडे आधीच लक्ष दिलं असतं तर या गोष्टी घडल्या नसत्या, इतके ब्रेकर लावण्याची आवश्यकता पडली नसती. पण शासन दूर राहिलं, अधिकारी दूर राहिले. नवनिर्वाचित सदस्यांना जनतेने खूप मोठ्या विश्वासानं निवडून दिलं, पण ते सुद्धा त्यांची कार्य विसरलेले आहेत. याचा हिशोब जनता जरूर देईल जेव्हा मतदानाची वेळ येईल. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.